नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. गॅस सिलेंडरमधील गळतीमुळे स्फोट होऊन एकाच कुटुंबातील 7 जण जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ येथे ही घटना घडली असून जखमीत 9 महिन्याचे बाळ व बाळंतिणीचाही समावेश आहे. स्फोटामुळे घराची कौलेही उडून गेली आहेत. सर्व जखमींना गोकाक येथील स्थानिक इस्पितळात उपचार केल्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून बेळगावला हलविण्यात आले आहे. मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे. बेळगाव नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारणीसाठी बांधकाम खात्याकडून वेगवेगळ्या प्रकारचा सर्वेक्षण करण्यात आला आहे. माती परीक्षणाबरोबरच कूपनलिका खोदाई करून पाहणी करण्यात आली आहे. मोजक्याच अंतरावर कडक दगड लागत असल्याने इमारतीच्या कामात बदल करण्याचा विचार समोर आला आहे. त्यामुळे यात बदल होणार असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील त्या गावातील निंद्य प्रकाराला 8 दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारने हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवले असून 1-2 दिवसात सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल होणार आहेत. सोमवारी 18 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार असून या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासासंबंधी सरकार न्यायालयाला अहवाल देणार आहे. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलानजीक उद्यमबागच्या बाजूने असणाऱ्या उतारावरील रस्ता खराब झाला होता. हिवाळी अधिवेशनावेळी मंत्री तसेच आमदार बेळगावमध्ये येणार असल्याने तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलावर 15 दिवसांपूर्वी पेवर्स बसवण्यात आले होते. परंतु पेवर्स बसविताना अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने अवघ्या 2 आठवड्यामध्येच पेवर्स निखळून इतरत्र पडले आहेत. यामुळे उड्डाण पुलावरून उद्यमबागच्या दिशेने जाताना दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बसवण्यात आलेले पेवर्स अधिवेशन संपताच निखळले आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा किती उच्च होता हे आता समोर येत आहे. मागील 4 दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. थंडीची तीव्रता वाढत असल्याने पहाटे आणि रात्री हुडहुडा भरू लागला आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी जाणवली नाही. मात्र डिसेंबर पंधरवड्यानंतर आता थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना पसंती मिळू लागली आहे. विशेषतः ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रब्बी हंगामातील कडधान्य पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मसूर, वाटाणा, हरभरा यासह काकडीच्या अळींवर प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढू लागली आहे. आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच आता रब्बी हंगामातील पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रब्बी हंगाम संकटात येण्याची भीती व्यक्त होत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021244050. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव महानगरपालिका निवृत्त कर्मचारी क्षेमाभिवृद्धी संघातर्फे रविवारी पेन्शनर्स डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने संघटनेतील 75 वयोगटातील पेन्शनर्सचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन 34 दाम्पत्य व कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मनपाचे निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. ए देसाई, मल्लप्पा मुदकवी, सुरेश कल्याण शेट्टी, अध्यक्ष नागनगौडा बेळवंकी आदी उपस्थित होते. सचिव शेखर पुजारी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. बेळगाव तालुक्यातील त्या गावातील निंद्य प्रकाराला सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी गडिंग्लज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी आज गडिंग्लज येथे घोषणाबाजी करत निदर्शने केली. बैलोंगल येथील प्रभुनगर व विनायकनगर परिसरात 2 घरे फोडण्यात आली आहेत, तर 5 घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. शनिवारी चोरीच्या या घटना उघडकीस आल्या आहेत. 6 ते 7 जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले असून बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपाधीक्षक रवी नाईक, पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश केवडसन्नवर यांच्या मार्गदर्शनाखाली
खानापूर येथे क्षयरोगांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये क्षयरोगाचे प्रतिबिंब आणि उपचार याविषयी केएलई हॉस्पिटल बेळगाव येथील डॉक्टर निंगप्पा कर्लिंगनवर यांनी सविस्तर माहिती दिली. या परिसंवादामध्ये बेळगाव टीबी सेंटरचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर बाळकृष्ण तुपकार, नेत्रतज्ञ डॉक्टर संतोष तसेच खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डीई नाडगौडा तसेच खानापूर तालुक्यातील खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर उपस्थित होते. नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात अनेक साखर कारखाने असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या ऊस दरामध्ये 300 ते 400 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्राप्रमाणे ऊस दर द्यावा अशी आग्रही मागणी सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे. ग्रामीण भागामध्ये नागरिक नोंदणी पद्धत अधिक सक्षम करण्यासाठी व घटत चाललेल्या जन्ममृत्यू नोंदणीच्या घटना 100% व्हाव्यात, यासाठी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात तालुका योजना व्यवस्थापक, सर्व ग्रामपंचायत विकास अधिकारी, क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी 19 ते 21 डिसेंबर अखेर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.